तुमचं बाळ आता 2 वर्षांचं झालं की घरात सगळे एकच प्रश्न विचारतात, शाळेत कधी घालणार? कोणी म्हणतं लवकर टाका, तर कोणी म्हणतं अजून थोडा वेळ आहे, उशिरा टाका. पण खरंच बरोबर काय आहे? आपण पालक म्हणून खूप कन्फ्यूज होऊन जातो. आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की मुलांना प्री स्कूलमध्ये घालण्याचं योग्य वय काय आहे ते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमचं बाळ यासाठी तयार आहे की नाही आहे ते कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि स्वागत करते तुमचं माझ्या वाव शिवन्या युट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट आपण क्लिअर करूया की प्री स्कूल म्हणजे काय. बऱ्याच लोकांना प्री स्कूल म्हणजे काय हेच माहीत नसतं. जसं की आपण आता बालवाडीत अंगणवाडीत घालत असतो, त्यामुळे प्री स्कूल म्हणजे ABCD शिकवणं नाही. प्री स्कूल म्हणजे लहान मुलांना खेळता खेळता शिकवणं. इथे मुलं शिकतात आणि इतर मुलांबरोबर कसं राहायचं, शेअरिंग कशी करायची, थोडं डिसिप्लिन मुलांच्या शरीराला लागतं आणि आईशिवाय थोडा वेळ राहणं म्हणजेच ही शाळेची तयारी असते. जसं की प्री स्कूल नंतर आपलं बाळ हे पहिलीमध्ये जातं, दुसरीमध्ये जातं, तर त्या वर्गांमध्ये कसं बसायचं ही तयारी प्री स्कूलमध्ये होते. म्हणूनच याला प्री स्कूल असं म्हणतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर मुलांना प्री स्कूलमध्ये कधी घालायचं. सामान्यतः 2.5 ते 3.5 वर्ष हे परफेक्ट वय मानलं जातं. पण फक्त वय बघून निर्णय घ्यायचा नाही, बरोबर की नाही? कारण प्रत्येक बाळ हे वेगळं असतं, प्रत्येक बाळाची ग्रोथ ही वेगवेगळी होत असते आणि काही बाळ हे 2.5 वर्षातच रेडी असतात प्री स्कूलला जाण्यासाठी, तर काहींना 3.5 वर्ष लागतात त्या गोष्टीसाठी. पण त्यामुळे वय नाही, रेडीनेस महत्वाची आहे. त्यामुळे बाळाचं वय बघायचं नाही की 2.5 वर्षाचं झालंय, बाळाला तरी काही येत नाही म्हणून मी आपली प्री स्कूलला टाकते, असं करायचं नाही. आता प्रश्न येतो, आपलं बाळ रेडी आहे की नाही हे कसं ओळखायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि मी तुम्हाला काही सिंपल सायन्स सांगते. जर ते सायन्स तुमच्या बाळामध्ये असतील तर तुम्ही त्यांना प्री स्कूलमध्ये घालू शकता. सगळ्यात पहिलं, बाळ थोडा वेळ आईपासून दूर राहू शकतं का? जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल आणि घरच्यांसोबत जर तुम्ही बाळाला सोडून जात असाल, तर ते बाळ अर्धा 1 तास का होईना पण तुम्हाला सोडून, आईला सोडून जर राहत असेल तर तुम्ही त्या बाळाला प्री स्कूलमध्ये घालू शकता. त्यानंतर दुसरं साईन आहे बेसिक शब्द बोलता येणं. जसं की बाळाला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ते शब्द त्याला बोलता यायला हवेत. जसं की आई मला पाणी दे, आई मला इथे जायचं आहे, आई मला हे पाहिजे. तर हे शब्द त्याला बोलता येणं, जर तुमच्या बाळाला हे शब्द बोलता येत असेल तर तुम्ही बाळाला प्री स्कूलमध्ये घालू शकता. तिसरं साईन आहे इतर मुलांबरोबर खेळायला आवडतं का. जर तुमचं बाळ दुसऱ्या मुलांसोबत खेळत असेल, इंटरॅक्ट होत असेल, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बाळाला प्री स्कूलमध्ये घालू शकता. आणि चौथा मुद्दा आहे की तुम्ही जे इन्स्ट्रक्शन सांगता बाळाला तर ते समजतात का. म्हणजे तुम्ही कधी कधी म्हणत असाल बाळाला की मला हे आणून दे, इथे बस, इकडे ये, हे असं करायचं नाही, या काही इन्स्ट्रक्शन आहेत. तर ह्या तुमच्या बाळाला जर ह्या इन्स्ट्रक्शन समजत असतील तरी सुद्धा तुम्ही बाळाला प्री स्कूलमध्ये घालू शकता. आणि 5वं साईन आहे, स्वतःच्या हाताने थोडं का होईना पण खात असेल, असं काही मॅनेज जर त्याचं होत असेल तर, म्हणजे जर तुम्ही काही फिंगर फूड दिलेले आहेत तर ते बाळ स्वतःच्या हाताने खात असेल तरी सुद्धा तुम्ही बाळाला प्री स्कूलमध्ये घालू शकता. आणि सगळ्यात शेवटचं 6वं म्हणजे साईन आहे महत्त्वाचं, की तुमच्या बाळाला शी सू ट्रेनिंग देणं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की उद्या जर तुमचं बाळ शाळेमध्ये गेलं, स्कूलमध्ये गेलं, तर त्याला निदान सांगता यायला हवं की मला सूला जायचं आहे, शीला जायचं आहे. हे खूप मोठं साईन आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही बाळाला शिकवल्याच पाहिजेत. त्यानंतर तुम्ही बाळाला प्री स्कूलमध्ये घालू शकता. यापैकी बहुतेक गोष्टी जर तुमच्या बाळामध्ये दिसत असतील तर समजा तुमचं बाळ प्री स्कूलसाठी एकदम रेडी आहे. आता महत्वाची एक चूक जे आपण पालक करत असतो आणि आपल्याला ती कळत सुद्धा नाही, आपण बाळांना खूप लवकर शाळेमध्ये टाकतो. उदाहरणार्थ बाळ घरी त्रास देत आहे म्हणून मग 1.5 वर्ष 2 वर्षापर्यंतच शाळेमध्ये आपण टाकून देतो. यामुळे काय होतं, बाळ घाबरतं, खूप रडतं, आईपासून दूर राहायला तयार नसतं आणि बाळाच्या मनामध्ये यामुळे शाळेची भीती तयार होते. आता हे अवॉइड करायला हवं, कारण सुरुवातीचा एक्सपिरियन्स जर खराब झाला तर पुढे जाऊन शाळा आवडत नाही, मुलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे मुलं चिडचिड करतात शाळेत जाण्यासाठी. जर तुम्ही योग्य वेळेला बाळाला प्री स्कूलमध्ये टाकलं तर खूप फायदे होतात. त्याच्यामुळे बाळामध्ये जे काही मी तुम्हाला सिम्पटम्स सांगितले, सायन्स सांगितले, ते जर सायन्स तुमच्या बाळामध्ये असेल तर ते वय तुमच्या बाळासाठी योग्य आहे आणि त्या वेळात तुम्ही घालू शकता शाळेमध्ये. आता योग्य वयात
शाळेत घातल्यानंतर काय फायदे आहेत, तर बाळ सोशली ऍक्टिव्ह होतं, त्याचं बोलणं इम्प्रूव्ह होतं, कॉन्फिडन्स वाढतो, शेअरिंग आणि पेशन्स शिकतं. त्यामुळे पुढच्या शाळेसाठी बाळ खूप व्यवस्थितपणे रेडी होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं बाळ हे खुश राहायला लागतं, कारण का त्याच्या आवडीनुसार, त्याच्या छंदाने जे आपण म्हणतो, तर त्या छंदानुसार त्याच्यासोबत त्या गोष्टी घडत असतात. एक आई म्हणून मला सुद्धा माहित आहे की आपलं बाळ पहिल्यांदा शाळेत जातं ना, तेव्हा आपल्याला जास्त टेन्शन येत असतं. म्हणजे बाळापेक्षा जास्त टेन्शन तर आईलाच असतं, कारण का ते रडतं का, खाईल का वेळेवर, कसं बसलं असेल, कोणासोबत म्हणजे कोणी मारत तर नसेल ना त्याला, इतक्या गोष्टी असेल, मला मिस करत असेल का, हे सगळं नॉर्मल आहे. हे सगळे टेन्शन आईला असतात. पण लक्षात ठेवा, थोडं थोडं करून बाळ हे ऍडजस्ट होतच होतं. म्हणून पेशन्स ठेवा. पेशन्स खूप महत्वाचे आहेत. तुम्ही जर इमोशनली बाळासोबत, प्रत्येक आई ही अटॅच असते, त्याच्यामुळे इमोशनली विचार करू नका, इथे पेशन्स ठेवा. आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगते, इतरांचं बाळ जातं म्हणून तुमचं बाळ पाठवायचं नाही शाळेमध्ये, कारण का कधी कधी सोसायटी प्रेशर सुद्धा असतो की अजून तुम्ही शाळेमध्ये नाही टाकलं का, कारण का बाळाचं वय कमी असतं पण दिसायला ते मोठं दिसतं, त्याच्यामुळे सोसायटीवाले पण विचारतात की अजून नाही टाकलं का. पण प्रत्येक बाळाची ग्रोथ ही वेगळी असते. तुमचं बाळ तुमच्यासाठी युनिक आहे, म्हणून डिसिजन हा तुमचा आहे आणि तुमच्या बाळावर डिपेंड आहे, दुसऱ्यांवर नाही. त्यामुळे बाळाचं वय हे बेस्ट एज हे 2.5 ते 3.5 वर्ष आहे. आणि बाळाचं जर रेडी असेल तुमचं बाळ आणि कम्फर्टेबल असेल, तर तुम्ही त्याला प्रीस्कूलमध्ये घालू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, बाळ जेव्हा शाळेत जातं तेव्हा सुरुवातीचे 4-8 दिवस ते रडतं. त्यामुळे नंतरचा टाइम पिरियड जो असेल, तर तो बाळ आपलं जर तिथे हॅपी असेल, तर त्यावेळेला प्रीस्कूल जॉईन करणं योग्य निर्णय आहे. त्यामुळे तुमचं बाळ किती वर्षांचं आहे आणि तुम्ही प्रीस्कूलला कधीपासून पाठवणार आहात, मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल पॅरेंटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूयात अशाच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.